नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम साधा, सोपा आणि झटपट तयार होणारा सर्वांच्याच आवडीचा असा स्नॅक्सचा पदार्थ म्हणजे कुरकुरीत असे ब्रेड रोल. हे ब्रेड रोल तुम्ही टिफिनमध्ये मुलांच्या देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट तयार होतात, शिवाय खायला अप्रतिम असे लागतात. असे ब्रेड रोल जर तुम्ही एकदा बनवून ठेवले तर साधारणतः 8 दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थितपणे स्टोअर करून जेव्हा हवे आहेत तेव्हा फ्रीजमधून काढून एअर फ्राय किंवा अशा प्रकारे डीप फ्राय करू शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कुरकुरीत ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये एकजीव करून घेणार आहोत. त्यासाठी बाउल घेतला आहे. आता तर आपण 2 मोठे उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी बटाटे व्यवस्थितपणे उकडून त्याची साले काढून नंतर व्यवस्थितपणे किसून घेतले आहे. बटाटे इथे किसूनच घ्यायचे आहेत, त्यामुळे पदार्थात लगेचच एकजीव होतात. आता लगेचच त्यामध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि इथे मी चाट मसाला घेतला आहे. हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी तेलामध्ये अगदी व्यवस्थितपणे परतून घेतली आहे. इथे हिरवे वाटण तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा जाऊन हे जे आपण ब्रेड रोल तयार करून घेत आहोत ते चविष्ट असे तयार होतात. शिवाय उग्र वास लसूणीचा राहत नाही. त्यानंतर आपण त्यामध्ये पाववाटी चीज घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व जिन्नस प्रथम हातानेच व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे सर्व हातानेच मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे, कारण ह्यामध्ये आपण जे पावडर मसाले घातले आहेत किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे ती पुरेपूर त्याची चव बटाट्याला लागली पाहिजे इतपत आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. मिश्रण पाहू शकता तयार झाले आहे. लगेचच हे मिश्रण व्यवस्थितपणे घट्टसर व्हावे यासाठी इथे मी 6 ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत. त्यातील अशा प्रकारे 2 ब्रेडच्या स्लाईस घेऊन अगदी बारीक बारीक तुकडे ब्रेडचे करायचे आहेत आणि जे बटाट्याचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहेत त्यामध्ये घालूया. अशा प्रकारे ब्रेडच्या स्लाईस व्यवस्थितपणे कुस्करून बटाट्याच्या मिश्रणात घातल्यावर मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असा ब्रेड रोलसाठी मीडियम सॉफ्ट असा मी गोळा तयार करून घेतला आहे. लगेचच ब्रेड रोल तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी लिंबा एवढा मिश्रणाचा गोळा घेतला आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये ब्रेड रोल घेऊ शकता. इथे मीडियम साईजचे मी ब्रेड रोल तयार करून घेत आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी तळहातावर घेऊन सिलेंडर टाईप म्हणजेच लंबगोलाकार असा द्यायचा आहे आणि ब्रेड रोल तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट ब्रेड रोल तयार झाला आहे. अजून मी एक तुम्हाला बनवून दाखविते आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी तळहातावर गोलाकार द्यायचा आहे आणि लंबगोलाकार असा शेप द्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही आकारात ब्रेड रोल तयार करून घेऊ शकता. मी इथे लंबगोलाकार असे ब्रेड रोल तयार करून घेत आहे. अशा प्रकारे दुसराही किती सहजतेने ब्रेड रोल तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले ब्रेड रोल मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व ब्रेड रोल मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे ब्रेड रोल तयार करून घेतल्यावर साधारणतः फ्रीजमध्ये 8 दिवस स्टोअर करून डब्यात ठेवू शकता आणि जेव्हा हवे आहे तेव्हा डीप फ्राय किंवा एअर फ्राय करू शकता. आता त्यावर लावली जाणारी स्लरी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. त्यात पाणी घालून अगदी पातळसर असे मिश्रण तयार करून घेऊया. इतपतच आपल्याला पातळ मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आता ते आपण बाजूला ठेवूया. आता लगेचच ब्रेड रोल जे आपण तयार करून घेतले आहेत ते स्लरीमध्ये घालूया आणि स्लरीमध्ये अशा प्रकारे घोळवून घेतल्यावर जे ब्रेड क्रम्स मी तयार करून घेतले आहेत त्यामध्ये व्यवस्थितपणे घोळवून घेऊया आणि व्यवस्थित कोट करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट ब्रेड रोल मी व्यवस्थितपणे तयार करून घेतला आहे. अशा प्रकारे अजून मी जे राहिलेले आहेत आणि जितके हवे आहेत तेवढेच ब्रेड रोल
मी स्लरीमध्ये घोळवून नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहे। पाहू शकता जितके हवे आहेत तेवढे ब्रेड रोल मी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतले आहेत। लगेचच डीप फ्राय करून घेऊया। त्यासाठी आधीच मी एका कढईत तेल तापवून ठेवले आहे। लगेचच आपण मीडियम गॅस करून जे ब्रेड रोल तयार करून घेतले आहेत ते हलक्या हाताने तेलात सोडूया। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। इथे हाय फ्लेममध्ये हे जे ब्रेड रोल आहेत ते अजिबात तळून घ्यायचे नाही आहे। त्यानंतर फोकच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे अगदी एकसारखे हलक्या हाताने तळून घ्यायचे आहे। त्यानंतर आलटून पालटून सर्व बाजूने अगदी कुरकुरीत आणि एकसमान रंगावर ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत। ब्रेड रोल तळून घेत असताना अजिबात झारा लावायचा नाही। प्रथम एक बाजू थोडीशी सेट करून घेतल्यावर आणि थोडीशी कुरकुरीत झाल्यावर आलटून पालटून दोन्ही बाजूने म्हणजे सर्व बाजूने ब्रेड रोल एक समान रंगावर तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे ब्रेड रोल तळून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट कुरकुरीत असे ब्रेड रोल एक समान रंगावर मी तळून घेतले आहेत। अशा प्रकारे गोल्डन कलर आला पाहिजे इतपत आपल्याला ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत। लगेचच अशा प्रकारे त्यातील तेल व्यवस्थितपणे निथळून टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया। एकाच वेळेस 3 ते 4 फक्त ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता ब्रेड रोल अगदी परफेक्ट तयार झाले आहेत। टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे अजून 2 बॅचमध्ये मी अगदी व्यवस्थितपणे ब्रेड रोल तळून घेत आहे। पाहू शकता सर्व ब्रेड रोल मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतले आहेत। लगेचच ते आपण गरमागरम सर्व करूया। हे ब्रेड रोल तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता। फारच अप्रतिम असे लागतात। अशा प्रकारे तयार झाले अगदी झटपट काही मिनिटातच तयार होणारे कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे ब्रेड रोल। तुम्ही अशाच प्रकारे ब्रेड रोल बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या कुरकुरीत आणि तितक्याच स्वादिष्ट अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।